असं वाटतं ना, की आजकाल नाती टिकत नाही आहेत. म्हणजे असं टिकणं खूप अवघड झालं आहे. खरं तर जेव्हा नात्यामध्ये भरपूर प्रश्न यायला सुरुवात होते ना, तेव्हा ते नातं नातं नाही राहत. ती एक ॲडजस्टमेंट होऊन जाते, की तुम्ही रोज काहीतरी नवीन होतं, मग भांडण होतं, मग परत आपण ठरवतो, की ठीक आहे चल जाऊ दे, नेक्स्ट टाईम हे नाही करणार, परत तेच होतं, परत मग भांडणं होतात. तर मग प्रश्न कधी उभे राहतात? हा जर प्रश्न असेल, तर प्रश्न तेव्हा उभे राहतात, जेव्हा आपण ओव्हरथिंक करतो. आपण मिसअंडरस्टँडिंग करून घेतो, बरेच गैरसमज होतात, आपल्याला कळत नाही की आपण काय केलं, काय समजलं आणि मग नंतर भांडणं होतात. आपण एवढ्या टोकाचे विचार करायला लागतो की ते आपल्यासाठी पण चांगले नसतात, ते समोरच्यासाठी पण चांगले नसतात. मग हे मिसअंडरस्टँडिंग आणि ओव्हर थिंकिंग होतं कधी? ते तेव्हा होतं जेव्हा आपला समोरच्यावर किंवा समोरच्याचा आपल्यावर विश्वास नसतो. त्यामुळे कुठल्याही नात्याचा इम्पॉर्टंट पॉईंट बोलू शकतो किंवा स्टार पॉईंट किंवा आपण नात्याचं मेन जे असतं वीक पॉईंट किंवा स्ट्रॉंग पॉईंट, हे दोन्ही पण नात्याचं आहेत विश्वास आणि प्रेम. नात्यामध्ये प्रेम जितकं असलं पाहिजे तितकाच विश्वाससुद्धा असला पाहिजे. जर विश्वास असेल ना तर कुठलंही नातं कधी तुटणार नाही. प्रेम नसलं तरी चालेल, पण विश्वास हा समोरच्यावर आपला असला पाहिजे आणि समोरच्याचाही आपल्यावर असला पाहिजे. तो निर्माण करता आला पाहिजे. तर कुठलंही नातं इझिली टिकेल, चांगलं राहील, कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, भांडणं होणार नाहीत. एक मॅच्युरिटी राहील नात्यामध्ये, जी नॉर्मली असली पाहिजे.